नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आहोत पुण्यातील स्वारगेट येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया आलेल्या आहेत 16 सख्यांचा या कार्यक्रमात सोहळा साजरा करण्यासाठी. आणि नेहमीप्रमाणे माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत आणि सगळ्यांनाच हुकुमाची राणी व्हायचंय. पण हुकुमाची राणी होणं इतकं सोपं नाहीये आणि होणारच आहोत आपण हुकुमाची राणी त्यातली निवडणारच आहोत, कारण सगळेजण इथे खेळण्यासाठीच आलेले आहेत. पण माहेरवाशिणी माहेरी आल्यात म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी तर निघणारच ना, हो की नाही? चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. आणि आता आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. माहेर म्हटल्यानंतर कसे सगळ्यांचे चेहरे खुलले आहेत बघा. हो हो हो, व्हेरी गुड. चला तर मग जाणून घेऊया माहेर बद्दल. त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुझं नाव सांग. माझं नाव योगिनी आरडे आहे. योगिनी ताई, माहेर कुठलं? माझं माहेर पुण्यात म्हणजे वरवेला आहे, किरसोपूरच्या पुढे आहे, पण जन्म पुण्यातलाच आहे. अच्छा. आणि सासर? सासर पण पुण्यातलंच आहे. ताई, काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? एकतर माहेर म्हणल्यानंतर ऑफकोर्स आईच येते डोळ्यासमोर. पण नशिबाने आई सुद्धा आम्ही लहान असतानाच एक्सपायर झाली. पण त्यामुळं म्हणजे माहेर कमी, पण आम्हाला आजोबाची जास्त ओढ होती. आणि म्हणजे आठवण अशी छान की म्हणजे अगदी आमचं लहानपण म्हणजे सुट्ट्या तर ऑलमोस्ट मामाच्याच गावाला गेल्या. आम्ही मोठे झालोय म्हणजे आम्ही आमच्या मामाच्या गावाला जातो आणि आमची मुलं सुद्धा अजून आमच्या मामाच्याच गावाला जातात. तर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणजे किस्सा सांगायचं तर ऍक्च्युली 2 वर्षापूर्वी म्हणजे मी मेकअप आर्टिस्ट आहे, तर माझं लंडन फॅशन वीक साठी माझं सिलेक्शन झालं होतं तिथे ऍज अ मेकअप आर्टिस्ट म्हणून. तर मी जेव्हा गावाला गेले होते आणि आजोबांना बोलले की भाऊ माझं सिलेक्शन झालं, मी आता लंडनला जाणार आहे वगैरे. तर त्यांना काय असं पटकन कळलं नाही की बाबा कुठं चालली. तर म्हणलं मी ना विमानाने जाणार आहे आणि मी इंग्रजांच्या देशात जाणार आहे. तर त्यांना इतकं असं भारी वाटलं होतं की आज आपली नात म्हणजे आपल्या लेकीच्या माघारी पोरांनी बाबा नाव कमवलं चांगलं किंवा चांगलं काम केलं. तर ती म्हणजे अजून सुद्धा त्यांच्या ते डोळ्यातले जे भाव आहेत ना, तर ते असे जाणवतात किंवा एक प्राऊड फिलिंग. आजोबा म्हणजे असं खूप छान वाटलं की आजोबा असे बोलले नाहीत की कशाला 150 वर्ष ज्यांनी आपल्या देशात राज्य केले त्यांच्याकडे कशाला चालले? नाही, ते मला अजिबातच असे बोलले नाहीत. कारण की म्हणजे पुण्यात काम करते हे तर माहितीच आहे, पण त्यांच्या देशात जाऊन काम केलं त्याचा त्यांना जास्त अभिमान होता. तर त्यामुळे ती गोष्ट त्यांना पण खूप छान वाटली आणि मला म्हणजे कायम आठवणीत राहील अशी गोष्ट आहे. थँक्यू. आई बद्दल काय सांगशील तू? म्हणजे अर्थातच आई, माहेर म्हटल्यानंतर आईच आणि बाबा हे तर असतात. आई म्हणजे आमची उत्साहाचा असा झरा आणि इतकी माणुसकी आणि इतकं म्हणजे अगदी तेव्हा तर काही शिक्षण वगैरे एवढं नव्हतंच, म्हणजे अगदी 4थी शिक्षण असलेलीच आमची आई होती. पण व्यवहार ज्ञान इतकं दिलं होतं आणि कदाचित तिचे जे धाडसी गुण जे आहेत ना ते आमच्यामध्ये आलेले. त्यामुळं म्हणजे आमच्या भावंडांमध्ये की अजिबात आम्ही कोणत्या गोष्टीला माघार घेत नाही. की ते म्हणतो ना की आपल्याला म्हणजे ब्लेसिंग्स असतात. म्हणजे जरी आता जरी सोबत नसेल तरी आईचे आशीर्वाद नेहमी सोबत असतात. आणि जे म्हणतो ना की धडाडी करारी धाडसी गुण ते ऑफकोर्स आईकडूनच आलेले आहेत. आणि माणुसकी सगळ्यात महत्वाचा हा गुण आमच्या आईकडून आलेला आहे. तर त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटतं की देवाने खूप चांगली गोष्ट आपल्यात दिलेली आहे. पण ताई, कसं असतं की कधी कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत असतात, आपण आई बरोबर बाबांबरोबर आपल्या माणसांबरोबर राहत असतो, पण कधी त्यांच्याबद्दल त्यांच्या समोर त्यांच्या अगदी समोर कधी आपल्याला बोलायचं वेळ येत नाही किंवा आपण कधी बोलतही नाही. आज या माध्यमातून आईला काय सांगशील तू? मी असं सांगेल की म्हणजे पाहिजे होतीस आई तू, की आज तुझ्या लेकीचं एवढं कर्तृत्व पाहायला की म्हणतो ना आपण की एक कौतुकाची थाप जी असते ना ती खरोखरच आईशिवाय ते अशी कुठेतरी मिस करतो ना आपण, ते तशीवाले आहे फिलिंग ते. आणि कसं असतं की कौतुक करणारे आपले आई वडील असतात, सासू सासरे असतात, नवरा असतो आणि नशिबाने ह्याच्यातले माझ्यासोबत फक्त वडील आहेत. तर त्याचं वाईट पण वाटतं आणि चांगलं पण वाटतं की चला आपल्याला तेवढं आपण स्ट्रॉंग आहे की आपण आपल्या मुलांना छान आपण सांभाळू शकतो, करू शकतो. आज आपण म्हणजे चांगल्या स्टेजवरती काम केलेलं आहे. बरेच वर्षात मी या फील्डमध्ये आहे, तर त्याच्यामुळे मला इमोशनल झालं आता. नाही ताई, खरंच तू काही इमोशनल वगैरे चांगलं वाटतं की कारण आपण एक कौतुक वाटेल किंवा प्राऊड फील होईल असं
आपण काम करतोय, तर त्याच्याबद्दल मला छान वाटते. आणि एक गोष्ट आवर्जून सांगावी वाटते की म्हणजे माझे भाऊ बहीण अगदी म्हणजे ढालीप्रमाणे जे आपण म्हणतो ना, तसे अगदी पाठीशी उभे आहेत. आणि ऑफकोर्स मामा मामी किंवा जे आहेत त्यांचं तर सपोर्ट आहेच. आणि सगळ्यात जास्त मला ना अजून जास्त म्हणजे आवर्जून सांगावं लागतं की माझ्या आयुष्यात असलेल्या मैत्रिणी मला उत्साहाचं जे म्हणतो ना आपण की हा तू नको टेन्शन घेऊ, आहे आम्ही जर एनर्जी जी मिळते ना ती खरोखरच म्हणजे आपल्याला कोणती तरी गोष्ट कमी आयुष्यात देव जेव्हा देतो ना त्यावेळेस दुसरी काहीतरी चांगली देतो. तर मला आयुष्यात भरभरून खूप साऱ्या मैत्रिणी दिलेल्या आहेत, अगदी जीवाला जीव लावणाऱ्या. तर मी ऑफकोर्स आज मी या स्टेजवरती माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप थँक्यू बोलेल. आणि खरंच थँक्यू सन मराठी की आज तुम्ही आम्हाला इथं संधी दिली. आणि खूप छान वाटते की आज आपण महाराष्ट्रात बरं दिसणार आहोत. ताई खरंच खूप छान वाटतं की ज्या मनमोकळेपणाने बोलतेस आणि तुझं खरंच कौतुक आहे की आज जे स्वबळावर तू आज जी उभी राहिलेली आहेस आणि स्वतःचा उदरनिर्वाह तू करतेस, कारण ही सोपी गोष्ट नाही आहे. त्यासाठी खरंच तुझं कौतुक आहे. मी सगळ्याच महिलांना हे सांगू इच्छिते की म्हणजे चला आई वडील आपल्या सोबत असणार आहेत, अगदी घरातले सुद्धा, म्हणजे अगदी तुमचा किती लाडका नवरा असेल तरी पण आपल्याला आपल्या पायावर उभं राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याशिवाय कष्टाशिवाय पर्याय नाही. काहीतरी काम करा, पण करा आणि स्वतःच्या पायावर उभं राहा, दुसऱ्याच्या भरोश्यावर अजिबात राहू नका. वा ताई, खूप सुंदर गोष्ट तू सांगितलीस आणि खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. थँक्यू. माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण त्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या नेहमीप्रमाणेच मानाच्या खुर्चीवरती. पण आता ही हुकुमाची राणी निवडण्यासाठी आपण लकी ड्रॉ घेणार आहोत आणि त्या लकी ड्रॉ मधून काही ताया सहभागी होणार आहेत, निवडल्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. त्यातून 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये, 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांमधून 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. तेव्हा सगळ्या तायांनो लकी ड्रॉ साठी तयार राहा. आणि या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या जाणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. लकी ड्रॉ मधून 13 तायांची निवड झालेली आपल्या या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, तर आपला पहिला खेळ असा आहे ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की आपण स्टॅच्यू खेळत आलेलो आहोत, बरोबर. हा, तर आता इथे सुद्धा एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना नृत्य करायचंय. हा, जसं तुम्हाला येईल तसं. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय, अजिबात हलायचं नाही. जी ताई हसेल, हलेल आणि डोळे मिचकवेल ती ताई बाद. ठीक आहे, अशा 3 ताया बाद होणार आहेत. ठीक आहे, ओके, सुरू करायचंय. आणि हा, आणि स्टॅच्यू म्हटल्यानंतर खाली बघायचं नाहीये, समोर किंवा वरती बघायचंय. जी ताई खाली बघेल ती पण ताई बाद. हा, चला, कळलंय तुम्हाला, नाव पण कळलेलं आहे खेळाचं. आता खेळ सुरू करूया आणि त्यासाठी चला म्युझिक प्लीज. या बघा पांड्या, या झाडाला पांड्याच नाहीये. आणि आता बघूया कोण आहेत त्या 3 ताया ज्या बाद होणार आहेत. बघूया. आणि ही ताई हसली ती फसली. ताई तू बसू शकते, तू बाद झालेली आहे. व्हेरी गुड. ताई आधीपासूनच हसते. ताई तू पण बाद झालेली आहे.
तू बसू शकते. आणि ही ताई हल्ली हसली, डोळे पण मिचकावले, ताई बाद झालेली आहे. तू बसू शकते. ओके, अशा पद्धतीने 3 ताया बाद झालेल्या आहेत आणि 10 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुम्हाला सगळ्यांचं. हसली तर फसली आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे ए गप्पे माझाच पहिला कप आहे. खेळाचं नाव काय? ए गप्पे पहिले माझाच कप आहे. ए गप्पे पहिला माझा कप आहे, माझा कप आहे. ये चला, हे लवकर खेळ संपूया, चला लवकर. हा ओके, आणि खेळाचं नाव सगळ्यांना कळलेलं आहे. ओके, आता आपण खेळ सुरू केला. खेळाबद्दल मी तुम्हाला सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे उलटा. ओके, आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोरची जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. ठीक आहे, पहिल्या 5 ताया ती लाईन पार करतील त्या जाणार आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा, आणि 5 ताया बाद होणार आहेत. पण पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. कप पडला तर तसाच उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. ओके, चला रेडी, खेळ सुरू करूया. एक 5 सेकंदाची वेळ तुम्हाला. हा, चला डोक्यावर ठेवा. ओके, आणि आता 1 2 3 म्हटल्यानंतर मग कपाला हात लावायचा नाही. हा, ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. हा, पहिल्यापासून. हा हा, हा ओके. हा, 1 मिनिट थांबता इथे. हा थांब. हा, इथे इथून. हा, 5वी नंबर बाकी आहे. हा, 5वा नंबर बाकी आहे. ओके, व्हेरी गुड, मस्त. आणि अजिबात हा छान मस्त की बॅलन्स करत जायचंय. हा, सुरुवातीलाच पडतोय कप. हा, व्हेरी गुड. हा, शबाश, मस्त. ओके, व्हेरी गुड. ओके, मस्त. हा, शबाश. टाळ्या होऊन जाऊ दे. शबाश, असा बॅलन्स पाहिजे. व्हेरी गुड. हो क्या, ओ हो, हे पण जोरदार टाळ्या. एक कप माझाच पहिला कप आहे. आपल्या खेळातून 5 ताया आपण आलेल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे पुंकर प्रेमाची. हा, खेळाचं नाव काय? हुंकर प्रेमाची ग प्रेमाची. व्हेरी गुड, नाव कळलेलं आहे. हा, खेळाचं नाव काय? हुंकर प्रेमाची हरकत नाही, त्याला नाव कळलेलं आहे म्हणजे तुम्हाला. हा, आता खेळ काय तोही सांगतो. खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येकी समोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे करायचे आणि पुंकर मारत आतमधलं जे नाणं आहे ते बाहेर काढायचे. हात लावायचा नाही. नाणं दिसलं की त्याचं नाणं तसं तोंडात धरायचंय आणि हात वरती करायचंय. जी ताई पहिल्यांदा हात वरती करेल ती पहिली, त्याच्यानंतरची दुसरी. अशा 2 ताया जाणार आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 3 ताया बाद होणार आहे. ओके, कळलंय तुम्हाला? पण त्याआधी ताई तुझं नाव सांग. मी सौ चेतना नितीन भिडवे. वा, आणि माहेर कुठलं? सोलापूर. आणि सासर? पुणे. बर, आणि भाऊजी काय करतात? आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहोत. दोघंही? हो, गव्हर्नमेंट सर्वंट. हा, सर्वंट म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आपण घेतो. गव्हर्नमेंटचे विविध कार्यक्रम. म्हणजे लव्ह मॅरेज हो. आहे की नाही? अरे मी बघितलं, मी कसं ओळखलं? आपण बरोबर ओळखतोय एकदम. व्हेरी गुड ताई. पण कसं आहे भाऊजींचा स्वभाव? एकदम जबरदस्त. एकदम जबरदस्त. ओके, हरकत नाही ताई. तुला खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ओके ताई, तुझं नाव सांग. माझं नाव सौ स्वाती कैलास साहिनकर. माहेर कुठलं? माझं धुळ्याजवळ आहे, मी जामपूर. आणि सासर? पुण्यातच आहे. सासर पुण्यातले. वा, व्हेरी गुड ताई. तुला खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ताई, तुझं नाव सांग. मृगया अभिजित नलगे. मृगया ताई. माहेर कुठलं? पुणे. आणि सासर? पुणे. सासर पण पुणे, माहेर पण पुणे. वा, व्हेरी गुड. आणि भाऊजी काय करतात? ते प्रायव्हेट कॉलेजमध्ये. प्रायव्हेट कॉलेजमध्ये आहेत. वा, व्हेरी गुड ताई. तुला सुद्धा खेळासाठी खूप खूप शुभेच्छा.
ताई तुझं नाव सांग. सौ रुपाली अरविंद पाटील. आणि माहेर कुठलं? माहेर जळगाव. आणि सासर? पुणे. माहेर जळगाव, सासर पुणे. ताई तुला सुद्धा खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. ताई तुझं नाव सांग. माझं नाव मेघमाला नंदकिशोर पांडकर. आणि माहेर कुठलं? माहेर सातारा जिल्ह्यातलं मायणी. अच्छा. आणि सासर? सासर उळी कांचन. वा, व्हेरी गुड. ताई तुला सुद्धा खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. व्हेरी गुड. आणि आता आपण खेळायला सुरुवात करूया. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हात वरती करायचे. कॉइन पकडल्यानंतर फुंकर मारते का घागरी फुंकतायत? अरे ही कुठली फुंकर आहे? हा, पहिल्यांदाच एवढ्या एपिसोड पहिल्यांदाच आवाज बघते फुंकरीचा. हा हा, हे बापरे. हा, ओके ओके. हात हात खाली, हात खाली. हा, आणि आता फक्त एकदा समोर बघा. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, पहिली ताई आहे ही ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि दुसरी ताई आहे ती ताई एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. फुंकर प्रेमाची या आपल्या खेळातून 2 ताई इथे आलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. हा खेळ काय तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर हिरव्या रंगाचा फुगा आहे. तो फुगा जाऊन फोडायचा आहे, पण तो फोडणारी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. त्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला जागेवरती नृत्य सादर करायचंय आणि गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्हाला तो फुगा फोडायचंय. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असेल या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी. तर बघूया कुठली ताई विजेती होते. पण त्याआधी तुम्हा दोघींच्याही डोळ्यावरती पट्टी बांधण्यासाठी मी ताईंना विनंती करतो. दोन्ही ताया इथे तयार आहेत, सज्ज झालेल्या आहेत डोळ्याला पट्टी बांधून. आणि आता बघूया कोण होते हुकुमाची राणी. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, फुगा फोडायचे, फुगा फोडायचे. हा हा, फोडू शकता. हा, व्हेरी गुड. हा हा, जाऊ दे. हा, करेक्ट करेक्ट चाललेला आहात तुम्ही. व्हेरी गुड. हा, मस्तच, खूप छान. हा, व्हेरी गुड. हा, आता इथे या. हा, आता फिरा फिरा. हा, उजवीकडे उजवीकडे. आता सरळ या, सरळ या. तुम्हाला तुम्हाला सांगतोय. ओके. हा, व्हेरी गुड. हा, या. हा हा, मला घेऊन चालल्यात त्या पुढे. हा हा, फोडू शकता. व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. कुठला पण फुगा फोडला. पण विजेती कोण आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय उपविजेती झाली? खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच खेळली, छान वाटलं. छान वाटलं. व्हेरी गुड. तुझं पुन्हा एकदा अभिनंदन.
आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा